हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, हरितालिकेचा उपवास हा खूप कठोर उपवास मानला जातो. हा उपवास भगवान शंकर आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. विवाहित महिला आणि अविवाहित मुली दोघीही हा उपवास करतात. हा उपवास हिंदू धर्मातील महिलांनी पाळलेल्या सर्वात पवित्र आणि फलदायी उपवासांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार सर्वात प्रथम देवी पार्वती यांनी हे व्रत पाळले, ज्यामुळे त्यांना भगवान शंकरांशी एकरूपता मिळाली. हा एक अतिशय कठोर व्रत मानला जातो. त्यामुळे ज्या महिला पहिल्यांदा हा व्रत करत आहेत, पूर्ण आध्यात्मिक पुण्य मिळवण्यासाठी विधींची आणि नियमांची चांगली माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिका व्रताची संपूर्ण माहिती घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. सर्वात प्रथम आपण हरतालिका म्हणजे काय हे समजून घेऊया. हरतालिका हा शब्द हरत आणि अलिका या दोन शब्दांपासून आला आहे. हरत म्हणजे अपहरण करणे आणि अलिका म्हणजे स्त्री मैत्रीण. या सणाची उत्पत्ती एका शक्तिशाली पौराणिक कथेतून होते. देवी पार्वतीने भगवान शंकरांशी लग्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. तेव्हा तिचे वडील राजा हिमवान यांनी तिचे लग्न दुसऱ्याशी लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या मैत्रिणी गुप्तपणे तिला जंगलात घेऊन गेल्या, जेणेकरून ती आपली तपश्चर्या पूर्ण करू शकेल आणि तिची भगवान शंकरांशी लग्न करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. दरवर्षी हरतालिकेचा उपवास करून भक्ती आणि बहिणींच्या या कृत्याचे स्मरण केले जाते. आता आपण थोडक्यात समजून घेऊया हरतालिका व्रताचे महत्त्व काय आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी उपवास करतात. अविवाहित मुली भगवान शिवाप्रमाणे आदर्श पती मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात. समजून घेऊया या उपवासाची पूर्वतयारी कशी करावी. हरतालिकेच्या आदल्या रात्री महिलांनी शुद्ध शाकाहारी जेवण करावे. काकडी खाण्याची शिफारस केली जाते, कारण दुसऱ्या दिवशी कडक उपवास करताना ती डिहायड्रेशन टाळण्यासाठी मदत करते. हरितालिकेच्या दिवशी निर्जळ व्रत केले जाते. हरतालिकेच्या दिवशी बहुतेक महिला निर्जळ व्रत करतात, पाण्याशिवाय उपवास करतात. हे केवळ शारीरिक संयम नसून मानसिक शक्ती, संयम आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. या दिवशी महिला पारंपरिक पोशाख परिधान करून सोळा शिंगार करतात. महिला भगवान शिव आणि देवी पार्वतीची अडल भक्तीने पूजा करतात. आता आपण हरितालिकेच्या व्रताची पूजेची प्रक्रिया समजून घेऊया. संध्याकाळी स्नान केल्यानंतर महिला सोळा शृंगार करतात. पूजा क्षेत्र स्वच्छ केले जाते आणि सजवले जाते. माती किंवा वाळू वापरून भगवान शिव आणि देवी पार्वती आणि भगवान गणेशांच्या मूर्ती कोरल्या जातात. पूजा करताना गणपती बाप्पांची पूजा करून सुरुवात करा. भगवान शिव आणि पार्वती यांना पाणी, पंचामृत, फुले, बेलपत्र, पवित्र पाने आणि इतर नैवेद्य दाखवून 16 चरणांची पूजा करा. देवी पार्वतीला सुहाग वस्तू आणि नैवेद्य अर्पण करा. देवतांची परिक्रमा करा. शेवटी आपण समजून घेऊया हरतालिकेच्या व्रतासाठी शुभ तिथी आणि शुभ मुहूर्त काय आहे. या वर्षी हरतालिका मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी आहे. पूजेचा मुहूर्त आहे सकाळी 5:56 पासून सकाळी 8:31 पर्यंत. एकूण कालावधी आहे 2 तास 35 मिनिटे. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.